जय भीम, जय संविधान। आज बारामतीची पोटनिवडणूक लागली असताना दादा नेहमी म्हणत, महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे महाराष्ट्र। आज त्या दादांच्या दुःखद निधनानंतर बारामती पोटनिवडणूक लागलेली आहे। हा विचार त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दिला असताना पूर्वगामी त्यांनी कधीही कोणत्या कार्यकर्ता काम घेऊन गेला तर त्याची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, फक्त त्याला कशा प्रकारे न्याय मिळेल ही भूमिका नेहमी सदैव दादांनी घेतलेली। पण त्या दादांचा निधन झालं, ॲक्सिडेंट झाला, तर तो त्याच्या मागं काय रहस्य आहे हे लोकांसमोर अजूनही आलेलं नाही। आणि जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दादांनी मोठा केला, आमदार निवडून आणले, मंत्री केले, त्यांना सत्तेत सहभागी केले, त्यातला एकही चकार शब्द काढना, ह्या गोष्टीला वाचा फोडना आणि दादांना न्याय मिळेना, यामुळं मी बारामती पोटनिवडणूक लढवत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेच जर गोष्ट दुसऱ्या राष्ट्रवादीतल्या काँग्रेसच्या नेत्यावेळी झाली असती तेव्हा दादा असते तर त्याला वाचा फोडण्याचं काम दादांनी केलं असतं आणि त्या व्यक्तीला न्याय दिला असता। पण दादाच्या बाबतीत ही सर्व मंडळी एक चकार शब्द काढना। आज केंद्रापासून महाराष्ट्र राज्यापर्यंत सगळी सत्ता या राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची अलायन्समध्ये सगळी प्रशासकीय यंत्रणा यांच्या ताब्यात आहे, तरी दादांचा न्याय कसा मिळत नाही। त्यामुळं ही माझी भूमिका घेतलेली आहे। जनपरिवर्तन युवा शक्तीच्या महासंघाच्या माध्यमातून ही पोटनिवडणूक लढवली जाणार आहे आणि दादाला न्याय मिळवून देणार आहे। अन्यथा मी एक ग्वाही देतो की जोपर्यंत दादाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा संघर्ष चालू राहील। जय भीम, जय संविधान।